अभयचे जांभूळयुक्त जंबवासव मधुमेहींसाठी संजीवनी। भाषेबाबत गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, कठोर कारवाई करणार मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांना इशारा। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून पुण्यात जय गुजरातचा नारा, समोर गुजराती समाज असल्यानं नारा दिल्याचं शिंदेंचं स्पष्टीकरण। गुजराती लोक महाराष्ट्राला कर्मभूमी मानतात, शिंदेंची प्रतिक्रिया। जय गुजरात म्हटल्यानं शिंदेंचं महाराष्ट्रावरील प्रेम कमी होत नाही, पवारांच्या वक्तव्याचा दाखला देत फडणवीसांची प्रतिक्रिया। शरद पवार जय कर्नाटक म्हटल्याची करून दिली आठवण। उद्धव ठाकरे एकतर भोंदू नाही तर संधी साधू, शिंदेंच्या शिवसेनेच्या हँडलवर जुना व्हिडिओ ट्विट। आदित्य ठाकरेंनी केम शो वरळी घोषणा दिल्याचीही टीका। अजित पवारांकडून पुण्यातल्या कार्यक्रमात अमित शहा आणि गुजराती समाजाची स्तुती। भाषणाच्या शेवटी मात्र जय हिंद जय महाराष्ट्रचाच नारा। हे सगळे जण गुजरातच्या वॉशिंग मशीनमध्ये साफ झाले आहेत। एकनाथ शिंदेंचा जय गुजरात नाऱ्याचा नाना पटोलेंकडून निषेध। मुंबईत राहून 30 वर्ष झाली तरी मराठी कळत नाही आणि शिकणारही नाही, व्यावसायिक सुशील केडियांनी राज ठाकरेंना डिवचलं। हिंदीत प्रश्न विचारा तरच बोलेन, केडियांचा माध्यमांसमोर आडमुठेपणा। महाराष्ट्रात राहून मराठी शिकावी पण असा आग्रह ठीक पण दुराग्रह नको, केडियांच्या भूमिकेवर फडणवीसांची प्रतिक्रिया। तर जय गुजरातमुळे केडियांसारख्यांची हिंमत वाढते, राऊतांचा घणाघात। संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट, मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या नेत्यांकडून वरळी डोममध्ये पाहणी, आदित्य ठाकरेंकडूनही आढावा। विजयी मेळाव्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून नवा टीजर जारी। मराठीसाठी मराठी माणसानं एकत्र येण्याचं आवाहन, आपली एकजूट भक्कम करण्याचाही उल्लेख। ठाकरेंच्या विजयी मेळाव्याला हर्षवर्धन सपकाळ जाणार नाहीत, काँग्रेसला निमंत्रणच नसल्याची सूत्रांची माहिती। सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड मेळाव्यात सहभागी होणार। ब्रँड हा शब्द बाजारातल्या उत्पादनाला वापरतात, ठाकरे ब्रँडवरून नीलम गोरेंची खोचक टीका। तर गोरेंचे काळे कारनामे माहीत आहेत, पेडणेकरांकडून थर्ड क्लास असा उल्लेख। कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग मंजूर, कामरानं स्टँडअप कॉमेडीमध्ये शिंदेंवर केलेल्या कवितेबाबत हक्कभंग, सुषमा अंधारेंनीही केलं होतं समर्थन। कोंडवा अत्याचार प्रकरणात कुरिअर बॉयचा अँगल खोटा, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा, सूत्रांची माहिती। मानसिक स्थिती नीट नसल्यानं तक्रार केल्याचं तरुणीचं म्हणणं। लातूरच्या वृद्ध शेतकरी दाम्पत्याला शेतकरी संघटनेकडून बैलजोडी भेट, खांद्यावर औध घेणाऱ्या शेतकऱ्याला आता बैलजोडीची साथ।